सध्या लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी अतिशय जोरात चालू आहे आणि या रणधुमाळीच्या काळामध्ये काही लोक या प्रचारादरम्यान जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी स्वतःच्या स्वार्थापोटी प्रयत्न करताना दिसून येत आहेत। मात्र निवडणुका येतात, निवडणुका जातात, या देशातली सगळी जनता, सगळे लोक, सर्वसामान्य लोक गुन्ह्या गोविंदाने नांदावे असं राजकारण्याला वाटत नाही। कारण या लोकांचं टार्गेट असतं की काहीही करून आपल्याला निवडून यायचंय। मग अशा मानसिकतेत असताना आपण काय बोलतोय, आपण काय करतोय याचा विचार हे लोक सदसद विवेक बुद्धीनं करत नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून जातीमध्ये, धर्मामध्ये, लोकांच्या मध्ये, जनसामान्यांच्या मध्ये विनाकारण वाद निर्माण होतात आणि या वादांच्या मध्ये सगळ्यात जास्त भरडली जाते ती म्हणजे सर्वसामान्य जनता। याच आशयाची एक रचना मी केली आहे आणि ही रचना मी खास करून मॅक्स महाराष्ट्र या अतिशय संवेदनशील असणाऱ्या, सामाजिक जबाबदारीची जाणीव असणाऱ्या चॅनलसाठी बनवत आहे। हे चॅनल, या चॅनलचे प्रेक्षक अतिशय संवेदनशील आहेत, सदसद विवेक बुद्धी असणारे आहेत आणि म्हणून मला मनोमन वाटलं की ह्या चॅनलसाठी, या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी आपली रचना आवर्जून सादर करावी। नक्कीच त्यांना ती आवडेल सुद्धा। चला तर मग ऐकूया, नीट लक्ष देऊन ऐका। रचनेचं नाव आहे रंगबिरंगी वादळांची सुनामी। रंगबिरंगी वादळे येती, होईल त्यांची सुनामी। रंगांनाही जात येथे, जातीत रंग आहे। तुझा वेगळा माझा वेगळा, सर्वदूर पसरला जात्यांधांचा मेळा। स्वार्थापोटी रंगरंगोटी, रंगात नाहती जात्यांद भामटी। राजकारणी रंग चढविती, भोळी जनता इथे फसविती। झाल्यावरती रंगरंगोटी, आतून सारे एकच होती। निसर्ग आपुला रंगबिरंगी, माणूस मात्र एक रंगी। एक रंग भिडे मग दुसऱ्या संगे, हमखास होती जाती दंगे। नको भेदभाव रंगा संगे, मिळूनी राहू एकमेका संगे। अंगी जोपासून मानवतावाद, सोडून देऊ कट्टरतावाद। एकात्मता करुणी आत्मसात, भेदाभेद अमंगळ करू भस्मसात। नक्कीच तुम्हाला ही रचना आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्र या चॅनलला आवर्जून भेट द्या। धन्यवाद।